सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. आपण कशासाठी कोणाचं उदाहरण देतो, काय भाषा वापरतो. मित्र हो, नमस्कार. हितोपदेशामध्ये एक उपदेश आहे मित्रांनो. विद्वानांच्या सभेत विद्वानांच्या सारखे कपडे घालून बसलेला एखादा मूर्ख सुद्धा विद्वानांसारखाच शोभून दिसतो, पण तो जेव्हा काही बोलायला लागतो ना, तेव्हा त्याचा मूर्खपणा आपोआप दिसून येतो. आपल्या राजकारणात सुद्धा अशी काही मंडळी आहेत, पांढरे शुभ्रे कपडे घालून कुठल्या तरी एखाद्या पदाची झोल अंगावर पांघरून आपण फार मोठे विद्वान आहोत, अभ्यासक आहोत, विचारवंत आहोत, असं बरंच काही काही ते भासवत असतात. पण ते जेव्हा बोलायला लागतात ना, तेव्हा त्यांची विद्वत्ता, त्यांची योग्यता काय आहे हे आपोआप समोर येतं. असे बरेच नेते आपण पाहतो ना. मुळात असं आहे मित्रांनो, काही ठराविक नेत्यांच्या जिव्हा कायम सैल सुटलेल्या असतात आणि त्या पुन्हा पुन्हा घसरतात. घसरतात. हसडायला पाहिजेत, घसरत ते कशाला द्यायला हवं या ना. खरं तर अशा नेत्यांच्या जिव्हा हसडूनच काढल्या पाहिजेत. नसलेल्या अकलेची तारे तोडण्यात हे धन्यता मानतात. आपण काय बोलतोय, त्यातून काय संदेश जातोय, आपल्या बोलण्यातून काय अर्थध्वनित होतोय, याचे काय परिणाम होतील याची यांना जाणीवही नसते आणि कसलं भान सुद्धा नसतं. असे हे बेभान बेताल आपले नेते असतात. भाजपानं बघा असे 2-4 पाळलेले आहेतच. शिंदे गट तर काय हो, याचा भरणा जरा जास्तच आहे. अशा नेत्याजवळ काही संवेदना उरल्यात असं कधीही वाटत नाही. त्यांच्या डोळ्यापुढं असतं ते फक्त आणि फक्त राजकारण. मग बघा, गरीब शेतकऱ्याची वाईट अवस्था असो, त्याची वाईट परिस्थिती असो किंवा एखादी कुठली वाईट घटना असो, यांना दिसतं ते फक्त राजकारण. ज्या महापुरुषाच्या नावानं राजकारण करतात, त्या महापुरुषाबद्दल बोलताना सुद्धा हे भानावर नसावेत. एकनाथ शिंदे गटात जे काही 4-5 बोल बिच्चन आहेत ना, त्यातले ते एक आमदार संजय गायकवाड. बघा, मराठीला बाजूला सारून शिंदे गटाने हिंदी भाषेच्या सक्तीचा पुरस्कार केला. एकनाथ शिंदे यांनी तर काय हो, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये राहून गुजरातचा जय जयकार केला. हिंदी सक्तीच्या विषयावरून बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अशी काही बडबड केली आहे मित्रांनो, की त्यामुळं महाराष्ट्राला संताप आला, महाराष्ट्र खवळून उठला. हिंदी सक्तीचा तो जे.आर होता, तो जे.आर मागे घेतल्याबाबत पत्रकारांनी गायकवाड यांना विचारलं, तर ते गायकवाड काय म्हणाले बघा. म्हणजे खरं तर ते जे बोलले ना, त्याचा पुनरुच्चार ही आपल्याला करावासा वाटत नाही, पण तुम्हाला माहिती असावं म्हणून ते सांगणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी 16 भाषा शिकल्या, मग ते काय मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी, जिजाऊ हे सगळे बहुभाषिक होते, त्यांनी इतक्या भाषा शिकल्या, ते काय मूर्ख होते का? त्यामुळं भाषेचा वाद करणं चुकीचं आहे वगैरे वगैरे. म्हणजे बघा, नेते म्हणून घेणाऱ्याची बुद्धी कुठल्या पातळीची असते. आपण काय बोलतो याचं काही भान. महापुरुषाच्या बाबतीत बोलताना सुद्धा यांना भान राहत नसावं. मतांचा जोगवा मागताना मात्र यांना हे सगळे महापुरुष आठवतात. त्यावेळेला हे स्वतःच मोठे शिवभक्त बनतात आणि नंतर मात्र बोलताना कशाचं भान राहत नाही. एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून लोक संताप व्यक्त करीत आहेत, खूप चिडले आहेत लोक. अत्यंत तीव्र शब्दात आपल्या प्रतिक्रियाही देऊ लागल्या आहेत. बघा, आपण काय बोलतोय, कुठल्या वेळी कुठली उदाहरणं देतोय, आपल्या बोलण्यातून नेमका काय अर्थध्वनित होतोय याची साधी जाणीव सुद्धा नसावी यांना. खूप चिडले लोक. अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी तर बघा चांगलंच सुनावलं या गायकवाडला आणि महायुती सरकारला सुद्धा. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांना मूर्ख म्हणतात. कशासाठी? तर हिंदी भाषेच्या सक्तीसाठी. सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. आपण कशासाठी कोणाचं उदाहरण देतो, काय भाषा वापरतो. महापुरुषांचा अवमान करणं ही सत्ताधाऱ्यांची अधिकृत संस्कृती झाली आहे का? या सत्ताधाऱ्यांना कसली मस्ती आली आहे, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला आणि आमदार संजय गायकवाड यांनाही ज्याची त्याला जागा दाखवली. राजकारणातून तर बघा प्रतिक्रिया उमटतच आहेत, उमटल्या आहेत, उमटणार आहेत, पण सगळ्याच स्तरामधून निषेधाचे जोरदार पडसाद देखील उमटत आहेत.
सोशल मीडियावर तर काय हो, अक्षरशः लोकांनी धुलाई करून टाकलेली आहे या सरकारची सुद्धा आणि या बेताल नेत्यांची सुद्धा. बघा, राजकीय मुक्ताफळ तर वाटेल तशी उधळली जातातच की हो, पण महापुरुषाबद्दल बोलतानाही यांच्या जिव्हा अशा कशा सैल सुटतात, खरं तर हा उत्तर नसलेला प्रश्न आहे. मित्रांनो, एकनाथ शिंदे गटाचे हे जे संजय गायकवाड आहेत आमदार, यांनी संताप आणणारी जी भाषा वापरली त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नेते म्हणून घेणाऱ्यांच्या सैल सुटलेले जिव्हा तुम्ही कोणत्या शब्दामध्ये हसडाल? जरूर सांगा मित्रांनो, जरूर सांगा. आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही तर अपेक्षा आहे, विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.